म्हणजे अशी आपली गुढी झालेली, आता आपण गुढी बांधून घेऊया. आणि खूप छान वाटतं की आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात अशी होते बघा, जल्लोषात सुरुवात. त्याला म्हणतात जल्लोष. फुल ऑन पैसा वसूल. तो खूप छान वाटतं असं की आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात अशी होते. नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. आणि पुन्हा एकदा अद्वनय या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज गुढीपाडवा, आणि गुढीपाडवा म्हणजे मराठी आणि हिंदू नवीन वर्षाची सुरुवात. सर्वप्रथम तुम्हाला या हिंदू आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज पाडवा आणि पाडव्यानिमित्त सगळीकडे गुढी उभारतात. तसेच सालावतप्रमाणे याही वर्षी आपल्याकडेही गुढी उभारणार आहे. ती गुढी कशी उभारणार आहे, त्याचबरोबर अद्विका आणि अनेक कसे तयार झालेत हे देखील आपण आज बघणार आहोत. आणि आज आपण त्याचबरोबर आणखीन एका ठिकाणी जाणार आहोत. ते कुठे जाणार आहोत ते तुम्हाला पुढे आपल्या ब्लॉग मध्ये कळेल. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्यावरती आम्ही कुठे गेलेलो आणि काय बघितलं हे तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. चला गुढी उभारूया आणि नवीन वर्षाची सुरुवात करूया. तर आपली गुढी बांधून घेऊया आता पटापट. आपली गुढी बांधून झालेली आहे. ब्लाउज पीस लावलेला, हार लावलाय, कडुलिंबा कपाला आणि आंब्याचा टाळा लावून झालेला आहे. आणि आता याच्यावरती आपल्याला तांब्या गुढी घालायचं आहे. म्हणजे अशी आपली गुढी झालेली, आता आपण गुढी बांधून घेऊया. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व निघालेलो आहोत, ते म्हणजे गिरगावला.
गिरगावला का निघालोय तर गिरगावला जी मराठी नवीन वर्षाची सुरुवात असते ही शोभायात्रेने होते आणि ही जी शोभायात्रा आहे ही खूप बघण्यासारखी आणि सुप्रसिद्ध आहे. म्हणजे कुठल्या कुठल्या कानाकोपऱ्यातून बंधू भगिनी या शोभायात्रेत सहभागी व्हायला आणि या शोभायात्रेची शोभा वाढवायला येतात. सो आपण तिकडे जाऊन बघणार आहोत की काय काय आज घडणार आहे ते आणि किती माणसं किती बंधू भगिनी या गिरगावच्या शोभायात्रेत सहभागी होतात. तर चला फटाफट जाऊन बघूया. गिरगावला पोचलोय आणि आपली आद्विका पुढे चालले. बघा बघा आद्विका चालले पुढे आणि तो पण चला. तर या शोभायात्रेत एक खासियत असते की पारंपरिक पेहराव केला जातो आणि हा पेहराव म्हणजे आता आपला मराठी पारंपरिक पेहराव तुम्ही बघालच, नऊवारी साडी, कुर्ता पायजामा वगैरे असे वेगवेगळे वेशभूषा करून येतात. आणि त्याचबरोबर आता आपण आद्विकाला फेटा घालतो आहे. सो तिने नऊवारी साडी नेसलेली आहे आणि तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर आता आम्ही फेटा घालतो आहे. असा फेटा आपल्या भाऊ वगैरे आणि भाऊचे मित्र जे आहेत, कौस्तुभ भाऊ आणि कौस्तुभाचे मित्र यांनाही घालणार आहोत. पण आपण त्यांचं नंतर सगळं तयारी झाल्यावरती आपण बघूया की सगळेजण कसे तयार झालेत ते. आणि हे जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी याच्यासाठी सांगतो आहे की या शोभायात्रेत काय काय होणार आहे, किती किती प्रकार आपल्याला बघायला मिळणार आहे वेगवेगळे. तर सो खूप मजा येणार आहे, धमाल येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आद्विका आणि अनय तयार झालेले आहेत आणि इकडे बघा म्हाळसा आणि मल्हार, जय मल्हार. सो असे मी मगाशी बोललो तसे वेगवेगळे पारंपरिक आणि बाईक रॅली पण निघते इथे. आता आपण जी खिडकी बघतोय ही गिरगावमधील सर्वात फेमस खिडकी आहे. या खिडकीत वेगवेगळे वेशभूषा करून या शोभायात्रेत येणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष वेधलं जातं. आणि हा सोनी मराठीचा ढोल ताशा पथक त्यांचा जो वेशभूषा यांची ही म्हणजे शाळेचा गणवेश, जो जुना शाळेचा गणवेश होता तो गणवेश आहे. खूप छान असं वाटतात सगळेजण. तो वाद्य म्हणून खूप छान आहे. आणि इकडे इथं ही जुगलबंदी चालू आहे, मृदुंग आणि त्याचबरोबर आपलं ढोल ताशा पथक. बघा गर्दी बघा किती आहे. म्हणजे याच्यावर तुम्हाला अंदाज आलाच असेल की अजून किती माणसं आणि किती पब्लिक आलेलं असेल. सो पूर्ण हा जो गिरगाव चर्चचा एरिया आहे हा पूर्ण पॅक झालेला आहे. बरेच जण आलेले आहेत आणि सर्वजण ह्या सोहळा आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात सगळे व्यस्त आहेत. पण थोडंसं ऊन आहे आणि ऊन एवढं असूनही या उन्हात सगळं सहन करत हे सगळे आज जो हा सोहळा आहे हा अनुभवत आहेत. आणि खूप छान वाटतं की आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात अशी होते बघा, जल्लोषात सुरुवात. त्याला म्हणतात जल्लोष. फुल ऑन पैसा वसूल. सो खूप छान वाटतं असं की आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात अशी होते आणि हा सगळा अनुभव सगळ्यांनी घेतला पाहिजे. सो तुम्हीही आमच्याबरोबर हा अनुभव घ्या आणि शेवटपर्यंत राहा. पुढे अजून बरंच काय बघायला मिळालं. गर्दी भरपूर आहे आणि आपले आद्विकाने थोडेसे कंटाळलेले आहेत आणि सर घामाने भिजलेले आहेत पूर्ण ते. आणि सारखी तहान लागते इथे. ते पण थोडेसे कंटाळलेले आहेत कारण गर्दीच भरपूर आहे आणि ऊन पण भरपूर आहे तसंच. पण तरी पण हे लोक त्या एवढ्या सहन करून पण या सगळ्या जो सोहळा आहे याचा अनुभव आणि मजा घेत आहेत. आणि हा देखावा असे तुम्हाला चित्ररथ भरपूर बघायला मिळणार आहेत. असे वेगवेगळे चित्ररथ असतात आणि बरेचसे आम्हाला घ्यायला नाही मिळाले कारण मी वरती तयारी करत होतो, फेटे घालत होतो सर्वांना. सो आपण बघितलंच मगाशी मी कसे फेटे घातलेत आणि एवढे फेटे बांधायचे म्हणजे खूप वेळ लागतो. असे तुम्हाला बरेचसे चित्ररथ बघायला मिळणार आहेत. त्यातला हाच एक शिवाजी महाराजांचा काही क्षण असलेला चित्ररथ किती सुंदर असं सजवलेलं आहे.
आता इथे पुढे ढोल ताशा पथकाचं वादन चालू झालेलं आपण बघूया. मग अशी तो सोनी मराठी बघितलेला त्याचं वादन आपण बघून घेणार आहोत. हा कार्यक्रम जो सकाळी 8 वाजता सुरू होतो तो दुपारी 12 वाजेपर्यंत चालतो. पण यावर्षी मला वाटतं बरंच लेट होणार आहे, कारण अजून भरपूर जे चित्ररथ आहेत आणि भरपूरसे असे काही वेगवेगळे प्रकार आहेत ते आपल्याला बघायला मिळणार आहेत. सो त्याच्यामुळे आज उशीर होणार आहे थोडासा. सो हा एक छावा चित्रपटातला म्हणजे जे आपले संभाजी महाराज आहे यांच्या जीवनशैलीवरचा एक प्रसंग जो आहे, हा प्रसंग इथे दाखवण्यात आलेला आहे चित्ररथाद्वारे. आणि ते आपला जे शिक्षण पद्धती आहेत त्याबद्दल थोडंसं चित्ररथ म्हणजे शिक्षण किती गरजेचं आहे याचा एक देखावा. आणि हे माऊलीचा गजर करत सगळ्या माऊली चाललेल्या आहेत. आपले गणपती बाप्पा, गिरगावचा राजा, सो पर्यावरणाचा राजा असं स्लोगन दिलेलं आहे. आणि एक ढोल ताशा पथक इथे तुम्ही बघाल तर बरेच ढोल ताशा पथक असतात आणि येतात ते. हा ध्वज आणि हा ध्वज नाचवला जातो. सो असा हा ध्वज आणि अशा गुढी तुम्हाला गिरगावात जागोजागी दिसतील उभा केलेल्या. आणि या छोट्या चिमुकल्या पण या सोहळ्यात सहभागी झालेल्या आहेत. आणि इकडे बघाल आपण हे बघा असे वेगवेगळे प्रकार, वेगवेगळे चित्ररथ तुम्हाला दिसतील. असे वेगवेगळे खेळ आहेत हे पण तुम्हाला या रॅलीमध्ये दिसतील. या आपल्या शोभायात्रेत असे बरेचसे तुम्हाला खेळ जे आहेत ते पण दिसतील, जे खूप गरजेचे आहेत. आणि त्याचबरोबर म्हणजे मल्लखांब आहे, हे आता जिम्नॅस्टिक आहे, हे खूप गरजेचं आहे. बघा मल्लखांबचं नाव घेतलं, मल्लखांब पण आपल्याला बघायला मिळालेलं आहे. असं हे कंटिन्यू चालूच राहतं आणि चालूच राहणार आहे. सो आपण बघू शकता की म्हणजे किती वेळ लागणार आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेल. आणि ही किती मोठी आणि प्रसिद्ध का आहे रॅली हे तुम्हाला आता कळलंच असेल. हे असे हळूहळू पुढे जाणार आणि पूर्ण फिरवणार. असं फडके मंदिरपासून जो असं एक गोल राऊंड फिरवणार. हा एक खेळ. वाव, हे असे बरेचसे प्रकार तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि हा एक गोविंदा पथक आहे आणि ह्या गोविंदा पथकाचं जे वैशिष्ट्य आहे हे आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया की या गोविंदा पथकाचं काय वैशिष्ट्य आहे आणि हे काय आणि कसा मनोरा रचणार आहेत हे पण आपण पुढे बघणार. सो आपण थोडासा वेळ घेऊया आणि जरा बघूया. आणि यांच्या मेहनतीसाठी या व्हिडिओला एक तरी लाईक करा. सो आता आपण त्यांच्या तोंडून ऐकूया की हे काय करणार आहेत ते. इथे जमलेल्या सर्व गिरगावकरांना माझा नमस्कार. आर्यन गोविंदा पथकाकडून मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तुम्ही इंडियन स्टाईलला दहीहंडी बघितली असेल, पण आता आम्ही इकडे स्पॅनिश स्टाईलने तर लावण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही सर्वांनी गायच्या गजरात आमचं स्वागत कराल आणि आम्हाला होप द्याल की अशा धन्यवाद. तर आता आपण त्यांच्या तोंडातूनच ऐकलं आहे की स्पॅनिश पद्धतीने गोविंदा म्हणजे स्पॅनिश पद्धतीने मानवी मनोरे रचणार आहेत ते. आपण बघून घेऊया. काही वेगळा प्रकार आपल्याला असा बघायला मिळणार आहे आर्यन गोविंदा पथक जे आहे यांच्याद्वारे.
खूपच छान. आणि हे जे स्पॅनिश पद्धत आपल्याला मुंबईत बघायला मिळते, खूप म्हणजे छान वाटतंय. सो खूप मेहनत लागते या जे मानवी मनोरे रस्त्यात आहे त्याला खूप मेहनत लागते एवढं सगळं बॅलेन्स करायचं म्हणजे. छान प्रयत्न केलेला. सो हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, निदान यांच्यासाठी तरी व्हिडिओला लाईक करा. इकडे आता ध्वज आहे ते नाचवत आहेत. जेवढं आपल्याला करता आलं तेवढं आपण दाखवलं आहे. आणि या शोभायात्रेचा ॲट्रॅक्टिव्ह पार्ट आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा चित्ररथ तो म्हणजे नरसिंहाचा एक छोटासा प्रसंग. तो हा प्रसंग आपल्याला शूट करता नाही आला तरी तो आपल्याला बऱ्याचशा रीलद्वारे बघायला मिळेल. सो तो आवर्जून बघा. आणि दुसरा एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे बैलांची बाईक रॅली. तर ती आपल्याला शूट करताना आली. तर यावेळी बरंच काय आपलं शूट करायचं राहिलं आहे. तर नेक्स्ट टाईम आपण असा प्रयत्न करू की जेवढं जास्तीत जास्त शूट करता येईल तेवढं करू. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आवर्जून एखादी कमेंट नक्की करा. गोव्याला जायला निघालो आहे आणि दोघं थांबले तिकडे आणि दोन्ही पण विकेट पडलेले आहेत.